नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सागरा किचनमध्ये येतो आणि मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. तर मुक्ताने चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला असतो. तर सागरने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की तुमचा सागर. हे वाचून मुक्ता खूप खुश असते. तर सागरला मुक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा असतो आणि म्हणूनच सागर मुक्ताच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ बाजूला करतो आणि त्यानंतर मुक्ताकडे प्रेमाने पाहत असतो. मुक्ताही खूप खुश असते. तेवढ्यातच काही सामानाचे बॉक्स घेऊन बापू तिथे येतात आणि सागरला म्हणू लागतात, अरे ए सागर, काय इथे उभा आहे? स्वातीवर उभी आहे, जा तिला मदत कर ना. तर सागर म्हणतो की हो. तेवढ्यातच स्वातीही आवाज देत म्हणू लागते, अरे भाई, मला मदत करण्यासाठी ये ना. तर सागरा स्वातीला मदत करण्यासाठी गेलेला असतो. तर मुक्ताही सागरच्या मागून जाते. तर तेवढ्यातच तिथे आदित्य आलेला असतो. तिथे कोणीच नसतं म्हणून आदित्य रूममध्ये जातो. तर इकडे सागरा स्वातीला म्हणू लागतो, तू आता खाली उतरतेस का? तर स्वाती म्हणू लागते, काही नको, एवढ्या वेळा आवाज दिला तर आला नाहीस आणि आता आलायस का? तर त्यानंतर मुक्ताही सागरला म्हणते, अहो तुमचा तर पांढरा शर्ट आहे आणि तुम्ही काय मदत करताय? तुम्ही बाजूला व्हा, मी करते मदत. असं म्हणत मुक्ताही पुढे येते आणि स्वातीला म्हणू लागते, ताई तुम्ही उतरा, मी बघते. तर स्वाती म्हणू लागते, नाही अगं मुक्ता, मी करते आहे ना. तर मुक्ताही स्वातीला म्हणत असते, अहो ताई तुम्ही उतरा ना. तर तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि सागरला म्हणू लागतो की पप्पा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर सागर म्हणत असतो, आदी बाळा थांब थोडा वेळ, इथे काम चालू आहे ना. तर आदित्य म्हणतो, पप्पा तुम्हाला समजत नाही आहे का, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर सागर म्हणतो, अगरे आदी बाळा एक मिनिट, बघतोयस ना तू इथे काम चालू आहे. तर सागर आदित्यशी बोलत असतो. तर तेवढ्यातच वरून बॅग पडत असते. तर सागरचा लक्ष जातो. सागर आदित्यचा हात पकडतो आणि मुक्ताचाही हात पकडतो आणि त्यांना बाजूला ओढत असतो. परंतु नकळतपणे सागरच्या हातून आदित्यचा हात सुटलेला असतो आणि त्यामुळे आदित्य बेडला जाऊन आपटतो. तर सागरने मुक्ताला सावरलेलं असतं. आदित्यला हाताला लागलेलं असतं आणि त्याला खूप त्रासही होत असतो. तर इकडे सागरने मात्र मुक्ताला सावरलेलं असतं. परंतु ते सगळं काही पाहून आदित्यला खूप राग आलेला असतो. सागरा मुक्ताला विचारत असतो की तुम्हाला काही लागलं तर नाही ना. तर ते सगळं पाहून आदित्यच्या मनामध्ये मुक्ताविषयी अजून राग निर्माण होतो. आदित्यच्या मनात गैरसमज होतो आणि आदित्य मनाशीच म्हणू लागतो, पप्पांनी फक्त त्यांच्या दुसऱ्या बायकोला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा चॉईस करायची वेळ आली होती की मी किंवा मुक्ता, तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांचाच हात पकडला आणि त्यांचा स्वीकार केला, माझा नाही. तर आदित्य खूप रागरागानेच सागर आणि मुक्ताकडे पाहू लागतो. तर सागरा आदित्यला विचारतो, आदित्य तुला लागलं आहे का? तर आदित्य रागानेच म्हणतो नाही. तर मुक्ताने आदित्यच्या हाताला लागलेलं पाहिलेलं असतं. मुक्ता म्हणू लागते, नाही कसं? ते बघा, त्याच्या हाताला तर खूप लागलं आहे. तर त्यानंतर सागरचा लक्ष जातो. सागर म्हणतो, आदित्य बाळा, अरे तुला किती लागलं आहे? मुक्ता म्हणते, एक मिनिट, मी आलेच. असं म्हणत मुक्ताही मलम घेऊन येण्यासाठी जात असते. तर त्यानंतर सागरा स्वातीला म्हणू लागतो, स्वाती अगं बघ ना, आदित्यच्या हाताला किती खरचटलं आहे. तर सागर विचारतो, आदित्य तुला अजून कुठे लागला आहे का? आणि चेक करत असतो. परंतु अजून आदित्यला कुठे मार लागलेला नसतो. तर मुक्ताही त्याच्यासाठी मलम घेऊन आलेली असते आणि मुक्ता त्याच्या हाताला मलम लावून देत असते. मुक्ता आदित्यला म्हणू लागते, बाळा थोडं झोंबेल, परंतु तुला बरं वाटेल. आदित्य म्हणतो, नको, मला ह्या मलमची गरज नाही. तर मुक्ताही सागरच्या हातात मलम देते. सागरा आदित्यला मलम लावण्यासाठी ते मलम हातात घेतो. तर आदित्य म्हणू लागतो, नको, माझी काळजी घेण्यासाठी माझी मम्मा आहे. असं म्हणत आदित्य रागानेच तिथून निघून जातो. सागरा आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आदित्य काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. मुक्ताला खूप वाईट वाटलेलं असतं. तर सागर मुक्ताला म्हणू लागतो की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, एक ना एक दिवस आदित्य तुम्हाला नक्कीच समजून घेईल. मुक्ताला वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळे मुक्ता तिथून निघून जाते. तर मुक्ताला वाईट वाटल्यामुळे सागरलाही खूप वाईट वाटतं. आदित्यचं वागणं सागरलाही पटत नसतं आणि स्वातीलाही पटत नसतं. तर सावनीचा आनंद काही गगनात मावत नसतो आणि म्हणूनच सावनीने हर्षवर्धनला कॉल केलेला असतो. सावनी हर्षवर्धनला प्रेग्नेंट असल्याची न्यूज देते. परंतु हर्षवर्धनला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. सावनी खूप खुश असते. तर हर्षवर्धन विचारतो, खरंच? तर सावनी म्हणते, हो हर्ष, खरंच मी प्रेग्नेंट आहे. हर्षवर्धन विचारू लागतो, सावनी हे कसं शक्य आहे? तर हर्षवर्धनला सावनी म्हणू लागते, हर्षवर्धन हा काही प्रश्न आहे का रे? अरे तू असा कसा प्रश्न विचारू शकतोस? तर हर्ष म्हणतो, अरे पण खरंच तू सांगतेस का? माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. तर सावनी म्हणते, हे बघ हर्ष, माझ्या हातात रिपोर्ट आहे. काय सांगू, मला किती आनंद झाला आहे हर्ष, मी तुला नाही शब्दात सांगू शकत. अरे मला किती आनंद झाला आहे. तुझं बाळ म्हणजे माझं बाळ, म्हणजे आपल्या दोघांचं बाळ. हर्ष, अरे किती आनंद झाला आहे. परंतु हर्षला काही आनंद झालेला नसतो. तर हर्ष म्हणू लागतो, हे कसं शक्य आहे? हे कसं काय झालं असेल? आता तर सगळंच संपलं आहे. हिला मी माझ्या आयुष्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आता तर मोठा गोंधळ झाला आहे. हर्ष विचार करू लागतो. तर सावनी हर्षकडे पाहते आणि हर्षला विचारू लागते, हर्ष तुला आनंद नाही का झाला आहे?
अरे तू असा शांत का आहेस? तर हर्ष म्हणतो, अरे मला खरंच खूप आनंद झाला आहे सावनी. अगं इतका आनंद मी काय बोलू मला काहीच कळत नाही आहे. माझा आनंद मी तुला कसा व्यक्त करू मला नाही माहीत. तर त्यानंतर सावनी म्हणते, हर्ष आता आपली फॅमिली पूर्ण होणार आहे. आपलं बाळ म्हणजे बघ ना, आजपर्यंत जी लोकं आपल्याला नावं ठेवायची त्यांची तोंडं आता बंद होणार आहेत. हर्ष, आधी लग्न आणि आता हे बाळ. अरे खरंच तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. तू माझ्यावर अगदी मनापासून प्रेम करत आहेस. तर हर्ष सावनीला म्हणू लागतो, कळलं का सावनी माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, आता तरी तुला कळलं आहे ना? तर सावनी म्हणते, ओके बेबी बाय असं म्हणत सावनी फोन कट करते. परंतु हर्षवर्धनला खूप राग आलेला असतो. परंतु सावनीचं हे सगळं काही बोलणं मुक्ताने ऐकलेलं असतं. सावनी प्रेग्नेंट आहे हे ऐकल्यानंतर मुक्ता खूप खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धनचं सगळं बोलणं सत्यमने ऐकलेलं असतं. तर सत्यम मोठमोठ्याने हर्षवर्धनवर हसत असतो आणि त्यानंतर हर्षवर्धनला म्हणू लागतो, अभिनंदन हर्षवर्धन, आता तर तू सावनीच्या मुलाचा बाप होणार आहेस. हर्षवर्धनला मात्र काहीच कळत नसतं. तर सत्यम म्हणू लागतो, अरे तू लग्न तर मोडायला निघाला होतास, परंतु आता ती कायमची तुझ्यामध्ये अडकली आहे, तुझ्या गळ्यात, अगदी लग्न न करता. हर्षवर्धनला मात्र काहीच सुचत नसतं. तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तर त्यानंतर सत्यमा हर्षवर्धनला म्हणू लागतो, तू एक काम कर, ती बॅचलर पार्टी अरेंज केली होतीस ना, त्याऐवजी डोळे जेवणच प्लॅन कर. म्हणजे कसं होईल, आता तर तुला त्याचीच गरज आहे ना. कोणीतरी येणार ग, पाहुणा घरी येणार, कुणीतरी येणार असं हर्षवर्धनला सत्यम चिडवत असतो आणि तो मोठमोठ्याने हसू लागतो. हर्षवर्धनला मात्र सत्यमचा खूप राग येत असतो आणि सावनी जे काही बोलली आहे त्या गोष्टीचा तो विचार करू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो, असं कसं शक्य आहे, सावनी कशी काय प्रेग्नेंट असू शकते. त्याला काहीच सुचत नसतं. सावनीने जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे सत्यमच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही सावनीला खूप खुश होऊन म्हणू लागते, सावनी तुम्ही प्रेग्नेंट आहात का? तर हे सगळं काही मुक्ताने ऐकलेलं असतं. सावनी खूप खुश असते. सावनी म्हणू लागते की हो. तर मुक्ता ही सावनीला म्हणू लागते, मी हे काही ऐकत नव्हते, परंतु मी जेव्हा जात होते तेव्हा माझ्या कानावर आलं. तर सावनी म्हणते, हो खरंच मी प्रेग्नेंट आहे आणि आताच माझ्या हातात रिपोर्ट आले आहेत. तर मुक्ता खुश होत सावनीला म्हणू लागते की अभिनंदन. तर सावनी मुक्ताला म्हणू लागते, मी खरंच हे सगळं काही पुन्हा एकदा अनुभवणार आहे. मी आई होणार आहे. इतक्या वर्षानंतर मी आई होणार आहे आणि ते सुद्धा हर्षच्या बाळाची आई. आणि हर्षचं आणि माझं हे पहिलं बाळ असणार. कित्येक वर्षानंतर मला हे अनुभवायला मिळत आहे. तर सावनी मुक्ताला म्हणू लागते, तू डॉक्टर आहेस ना, मग तू चेक करून बघ ना. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे मी चेक करते असं म्हणत मुक्ताही सावनीचा हातात हात घेते आणि त्यानंतर सावनीची नाडी चेक करत असते. मात्र सावनीची नाडी चेक केल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो आणि मुक्ता मनाशीच म्हणू लागते की ही म्हणते की ही प्रेग्नेंट आहे, हिच्या हातात रिपोर्टही आहेत, परंतु हिची नाडी पाहता मला असं वाटत नाही की ही प्रेग्नेंट आहे. तर मुक्ता ही सावनीला विचारते, सावनी तुम्हाला खरंच असं वाटतंय का की तुम्ही प्रेग्नेंट आहात? तुम्हाला आतून काही बदल जाणवत आहेत का? कारण कधी कधी रिपोर्ट बदलू शकतात किंवा एक्सचेंजही होऊ शकतात, हे चुकीचंही असू शकतात. तर सावनी ही रागानेच म्हणू लागते की तू डॉक्टर आहेस म्हणून माझी नाडी चेक करून तुला वाटते का हे सगळं काही चुकीचं असू शकतात? तू बोललीस. तर मुक्ता म्हणते, अहो माझं ऐकून तरी घ्या. तर सावनी म्हणू लागते, मला वाटलंच होतं, कारण तुला माझं कधी सुख बघवणारच नाही, तुला माझं सुख कायमच खुपत असतं. तर मुक्ता म्हणते, सावनी अहो असं काही नाही. तर मुक्ताला सावनी म्हणू लागते, असंच आहे. कसं आहे ना, रिपोर्ट एक वेळ चुकू शकतात, परंतु आईचं मन कसं काय चुकू शकतं? परंतु ते तुला कसं कळणार ना, कारण त्यासाठी आई व्हावं लागतं आणि तू तर कधी आई होऊच शकत नाही. तर मुक्ताला खूप वाईट वाटतं. सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, काय आहे ना मुक्ता, मेडिकलची 4 पुस्तकं वाचून डॉक्टर किंवा सिम्पटन याबद्दलच तू बोलू शकतेस, परंतु आता आई म्हणून मला काय जाणवत आहे त्यासाठी तुझ्या टेटस्कोपची मला गरज नाही. अगं त्यासाठी आईचं काळीज हवं, आई व्हावं लागतं. नाही, परंतु तुला कसं कळणार? आई पण दुसऱ्याचं मूल ओढून घेतलं म्हणजे आई पण होता येत नाही. 9 महिने भार सोसून लेबर पेन सहन करून बाळाला जन्म देणारी ती आई असते आणि हे सगळं काही मी 2 वेळा अनुभवलं आहे आणि 2 वेळा मी सुदृढ मुलांना जन्म दिला आहे, त्यामुळे तुला तर काहीच कळणार नाही. सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर सावनी म्हणू लागते, मुक्ता मी तुला एक सांगू का? अगं तेव्हा जसं मला वाटत होतं तसंच आताही वाटत आहे. तीच हुरहुर, तीच फिलिंग, तेच सुख आणि तोच आनंद. आपलं बाळ सेफ असेल ना याचं टेन्शन आणि आपलं बाळ आपल्यासारखं स्मार्ट असेल याचा कॉन्फिडन्स. परंतु नाही, ते तुला कसं कळणार? कारण ते तुला अनुभवता येणार नाही. तू फक्त पुढेच येऊ शकतेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे माझ्या आयुष्यामध्ये पुढे करण्याचा किंवा माझ्या
आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नकोस. मला माहीत आहे तुला माझं सुख आवडत नाही. मात्र मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. मुक्ता खूप रडत असते. परंतु मुक्ताच्या भावनांचा सावनीला काहीच फरक पडत नसतो. सावनी ही मुक्ताला नको नको ते बोलत असते. ती आई होणार नाही यासाठी तिच्यावर आरोप करत असते आणि हे सगळं काही सागरने ऐकलेलं असतं. सागर म्हणू लागतो, सावनी अगदी बरोबर बोलत आहे मुक्ता. आई होण्याचं सुख काय असतं हे तुम्हाला कधीच कळणार नाही मुक्ता. हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो आणि मुक्ताचे अश्रू काही आवरत नसतात. सागरलाही वाईट वाटत असतं. परंतु सावनी खूप खुश असते आणि सागरकडे पाहू लागते. तर सागर म्हणू लागतो, कसं आहे ना, सहजासहजी आई होता येत नाही. 9 महिने आपल्या गर्भात बाळाला वाढवावं लागतं आणि सावनीने ते केलं आहे. परंतु हा भाग वेगळा की मुलं रडत असताना सावनी त्यांना सोडून गेली. वेदना तर सहन करून तिने मुलांना जन्म तर दिला आहे. परंतु खरं हे आहे की मग आपल्या मुलांना वडिलांविरुद्ध भडकवून वडिलांपासून दूर घेऊन गेली आहे. चुकीच्या माणसाचे सल्ले घेतलेत आणि सगळं काही आयुष्याची वाताहात करून टाकली. माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलं. एवढंच नाही तर त्याला हॉस्टेलवर टाकलं. कस्टडी तर मागितली परंतु त्याचा सहवास स्वतःही घेतला नाही, ना बापाला घेऊ दिला. हे ऐकल्यानंतर सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सागरच्या बोलण्याचा सावनीला धक्काच बसतो. तर सागर म्हणू लागतो, इतकं प्रेम असावं लागतं आपल्या मुलांबद्दल. परंतु मुक्ता तुम्हाला हे कसं कळणार. सागर हा सावनीला म्हणू लागतो, सावनी, आई म्हणजे फक्त जन्म देणारी आई ही व्याख्या तुझ्या लेखी अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे ना, मुक्ता आई होऊ शकत नाही आणि सावनी तुझ्यासारखी आई मुक्ता आयुष्यात कधी होऊ शकत नाही. कारण ते त्यांच्या स्वभावातच नाही आहे. तर त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणू लागतो की स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून इतरांचा विचार करता हा तुमचा स्वभाव आहे मुक्ता. अहो, दुसऱ्यांचं काही हिसकावून तुम्ही घेत नाही कारण ते तुम्हाला घेता येत नाही. कारण जे काही खरं आहे ते तुमच्याजवळ असतं. कारण जी खरी आई असते, चांगली आई असते, ती कधीही कोणाचं हिसकावून घेत नाही. सागरा मुक्ताला म्हणतो की तुम्हाला फक्त प्रेम करणं माहीत असतं आणि हाच तुमचा स्वभाव आहे आणि तो कधी बदलूही शकत नाही. आणि तुम्ही किती चांगल्या आई आहात हे फक्त मला माहिती आहे. ते कोणाला जमणारही नाही आणि कोणाच्या बोलण्याने बदल होणारही नाही. तर सागरचं हे बोलणं पाहून सावनी मात्र शांतच होते. कारण सावनीसमोर कुठलेच शब्द नसतात. तर मुक्ताला मात्र सावनीचं बोलणं आठवत असतं आणि तिला खूप वाईट वाटत असतं. सागरा मुक्ताची समजूत काढत असतो आणि मुक्ताला म्हणू लागतो, मुक्ता, परंतु तुम्ही या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. कारण सावनीसारखं आई व्हायला तुम्हाला कधीच जमणार नाही. कारण ते तुमच्या स्वभावातच नाही आहे. तर सावनी ही मुक्ताकडे रागाने पाहू लागते. तर तेवढ्यातच सावनीला हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आलेला असतो. तर डॉक्टर सावनीला विचारतात की सावनी बोलत आहात का. तर सावनी म्हणते की हो, मी सावनी बोलत आहे. डॉक्टर, माझ्या हातामध्ये आत्ताच रिपोर्ट मिळाले आहेत आणि मी तेच पाहत आहे. सावनी खूप खुश असते. तर डॉक्टर मॅडम म्हणू लागतात, सावनी मॅडम, आम्हाला माफ करा परंतु तुमचे रिपोर्ट दुसऱ्यांना गेले आहेत आणि दुसरे रिपोर्ट तुमच्या हातात आले आहेत. हे सगळं काही चुकून झालं आहे. तर सावनीला हे ऐकून धक्काच बसतो. सावनी विचारते, काय, हे सगळं काही चुकून झालं आहे का. चुकून म्हणजे तुमचं लक्ष कुठे होता. तर डॉक्टर म्हणू लागतात, मॅडम, आम्हाला माफ करा, आमच्या स्टाफच्या हातून ही चूक झाली आहे. सावी मॅडमचे जे काही रिपोर्ट होते ते तुम्हाला मिळाले आहेत आणि तुमचे रिपोर्ट सावी मॅडमना गेले होते. परंतु जेव्हा मी रिचेक करायला घेतलं तेव्हा आमच्या हे सगळं काही लक्षात आलं. आम्हाला मान्य आहे की तुम्हाला किती आनंद झाला असेल ते रिपोर्ट वाचून, परंतु आमच्या हातून चूक झाली ही आम्ही मान्य करत आहोत आणि आम्ही तुमची माफी मागत आहोत. सावनी म्हणू लागते, परंतु आता माफी मागून काय होणार आहे. तर डॉक्टर मॅडम म्हणू लागतात, प्लीज आम्हाला माफ करा. असं म्हणत डॉक्टर मॅडम फोन कट करतात. तर सागर त्यावर हसू लागतो आणि सागर हसतच म्हणू लागतो, काय झालं, चुकीचे रिपोर्ट पाठवलेत का. अगं, कसं आहे ना, आत्ताच्या आता तुझ्या आधी त्या बॉयफ्रेंडला फोन करून सांग. कारण त्याला तर टेन्शन आलं असेल. कारण मुलं सांभाळायचं काम तूही करू शकत नाही ना, तुझा तो बॉयफ्रेंड. त्यामुळे आत्ताच त्याला ही गुड न्यूज दे. तर त्यानंतर सावनी ही सागरकडे रागाने पाहत असते. परंतु सावनी काहीच बोलत नसते कारण सावनीचा पचका झालेला असतो. तर सागरा मुक्ताचा हात हातात घेत सावनीला म्हणू लागतो, सावनी, अजून एक मला तुला सांगायचं आहे आणि अगदी शांतपणे सांगत आहे. यापुढे माझ्या बायकोशी बोलताना विचार करूनच बोलत जा. त्यांना काहीही बोललेलं मी सहन करून घेणार नाही. हे ऐकून सावनीला धक्का बसतो. तर सावनी ही मुक्ताने सागरच्या हाताकडे पाहू लागते. तर सागरने मुक्ताचा हात अगदी घट्ट हातात पकडलेला असतो. ते पाहून सावनीचा जळफळाट होत असतो आणि मुक्ता मात्र सागरकडे पाहत असते. कारण सागरा मुक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. सावनी मात्र चिडचिड करत असते. तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणू लागतो, चला आता इथे थांबायची काहीच गरज नाही आहे. अजून काही ऐकून घ्यायचं आहे का. मुक्ताला खूप वाईट वाटलेलं असतं. तर सागरा मुक्ताला सावरतच तिथून घेऊन जातो. तर हे सगळं काही आदित्यने ऐकलेलं असतं. आदित्य
आदित्यला सागरचा खूप राग येतो आणि तो रागानेच मुक्ता आणि सागरकडे पाहू लागतो. ते सावनीने जी काही बाळाची स्वप्न पाहिलेली असतात ती धुळीस मिळालेली असतात आणि त्यामुळे सावनीचा राग होत असतो आणि ती खूप रडत असते आणि हे सगळं काही आदित्यने पाहिलेलं असतं. सावनी रडताना पाहून आदित्यला खूप वाईट वाटतं, त्यालाही खूप त्रास होत असतो. आदित्य हा सावनीला सावरत म्हणू लागतो, मम्मा तू का रडतेस? तर सावनी म्हणते, आदित्य बाळा, मला रडत बसायला नाही आवडत, परंतु तुझा पप्पा एकही चान्स सोडत नाही. प्रत्येक वेळी तो मला बोलत असतो, प्रत्येक वेळी तो माझा अपमान करत असतो, प्रत्येक वेळी त्या मुक्ताची बाजू घ्यायची असते. चान्स मिळाला की प्रत्येक वेळी मुक्ताची साथ देत असतो आणि आजही तो तेच करत होता. माझा अपमान करून ती दोघंही निघून गेली आहेत. अरे मला प्रत्येक वेळी वाटत असतं की आपण इथे आहोत म्हणूनच ही लोक आपल्यासोबत असं वागत आहेत आणि म्हणूनच मुक्ता आपल्याला इथे घेऊन आली आहे. तर आदित्य म्हणू लागतो की मलाही असंच वाटत आहे. तर आदित्य सावनीला विचारतो, मम्मा जर असं असेल तर मग आपण इथे काय राहतो, आपल्याला जायला हवं. तर सावनी म्हणते की हो, आपण जाणार आहोत. माझं आणि हर्षचं लग्न झाल्यानंतर या लोकांशी आपला काहीही संबंध उरणार नाही. ही लोक मग माझा अपमानही करणार नाही ना, मी अपमानासाठी यांच्या दारात येणार आहे आणि मग आपल्यावर अपमानाची वेळही येणार नाही. तर आदित्य म्हणू लागतो की प्रत्येक वेळी पप्पा असं का वागत असतात, मम्माला कमीपणा का देत असतात, प्रत्येक वेळी त्या मुक्ताची बाजू का घेत असतात. आता काही झालं तरी मला हे सगळं काही पप्पांना विचारावंच लागेल, कारण मला हे काहीच आवडत नाही. दुसरीकडे पाहायला मिळतं, सागरला सावनीचे शब्द आठवत असतात. सावनी मुक्ताला जे काही बोलली आहे ते आठवून सागरला खूप वाईट वाटत असतं. तर मुक्ता सागरला पाहते आणि त्यानंतर सागरला ती सावरत असते आणि म्हणू लागते, नको, एवढा विचार नका करू तुम्ही, आता झोपायला चला. तर सागर म्हणतो, यापुढे जर ती तुम्हाला काही बोलली, तुम्ही आई होऊ शकत नाही असं जर ती बोलली तर मी विसरून जाईल की तिने माझ्या मुलांना जन्म दिला आहे. तर मुक्ताही सागरला शांत करत म्हणू लागते, जरा शांत व्हा. तर सागर म्हणतो की तुम्हाला कोणी बोललेलं मी ऐकून घेऊ शकत नाही. जर तुम्हाला कोणी काही बोललं तर मग मात्र मी त्यांची जागा दाखवून देईन, कारण मला ते आवडत नाही. तुम्हाला बोललेलं मी कधीच सहन करू शकत नाही. तर मुक्ता म्हणू लागते, सागर, हीच तर माझी खरी कमाई आहे. अहो, आजपर्यंत तुम्ही माझा रागराग करायचा, माझ्या हेतूंवर प्रत्येक वेळी शंका घेणाऱ्याच्या लिस्टमध्ये तुमचा पहिला नंबर होता. तर सागरला हसू येत असतं. तर मुक्ता म्हणते, परंतु प्रत्येक वेळी आता तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्यासोबत असता. तर त्यानंतर मुक्ताही सागरला म्हणू लागते, सागर, देवाने फक्त मला सहीच नाही दिली आहे तर तुम्हाला सुद्धा दिला आहे. मी खरंच किती नशीबवान आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. सागर, मी तुम्हाला एक सांगू का, त्या तुम्हाला सोडून गेल्यात, परंतु त्यांना आतून जाणवत असेल की आपण लाख मोलाचा माणूस कमावला आहे. सही त्यांच्याजवळ होती, तुम्ही होता, परंतु हे कधी त्यांच्या लक्षातच आलं नाही. तुमची किंमत त्यांना कधी कळलीच नाही आणि त्यांनी कधी तुमची किंमत ठेवली नाही. परंतु त्यानंतर देवाने सही मला दिली. आज मी खरंच खूप खुश आहे. मुक्ताही सागरला समजावत म्हणू लागते, सागर, आता तुम्ही माझ्या बाजूने उभे असता, माझी बाजू घेता, प्रत्येक वेळी माझी साथ देता. मग सावनी चांगली किंवा वाईट असं मला बोलायचं नाहीये, परंतु ती एक बाई आहे, मग ती पॉझिटिव्ह होत असेलच, आपण तिला समजून घ्यायला हवं. तर सागरा मुक्ताला म्हणतो की कसं कसं प्रत्येक वेळी तुम्ही समजून घेत असता. तर मुक्ता म्हणते, प्रेमाने, कारण माझं बाळ माझ्यासोबत आहे आणि ते जे काही मला प्रेम देत आहे त्यातूनच मला हे जमत असतं. सही अडखळते, ठेच लागते, तेव्हा जेव्हा ती आई असा आवाज देते तेव्हा मला खरंच खूप बरं वाटत असतं. एवढंच नाही, जेव्हा मी आजारी असते तेव्हा ती माझ्या उशाशी असते, ती माझी ताकद असते. सावनीला काही बोलून दे, मला काही फरक पडणार नाही. मी एका बाळाची आई आहे, सईची आई आहे. सई माझ्यावर प्रेम करते आणि तुम्हीही माझ्यावर प्रेम करता. आज सुखाचं पारडं माझं जड आहे. सागरा मुक्ताला प्रेमाने जवळ घेतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही पार्टीसाठी आलेली असते. तर पार्टीमध्ये आल्यानंतर सर्वजण मुक्ताची छेडछाड करत असतात. सत्यम तिला छेडत असतो आणि म्हणू लागतो, मॅडम, तुम्ही पार्टीत आलाच आहात तर आमचा पाहुणचारही घ्या. असं म्हणत मुक्तावर हात टाकायला जाणारच असतात तेव्हा तेवढ्यातच सागर मागून येतो आणि म्हणू लागतो की पार्टीत त्यांचा नवराही आला आहे, मग रिटर्न गिफ्ट घ्यायलाही विसरू नका. असं म्हणत सागरा हर्षवर्धन आणि सत्यमच्या समोर उभा असतो आणि सत्यमच्या कानाखाली मारतो. हे पाहून मात्र सत्यम घाबरून गेलेला असतो. तर मुक्ताही सागरला मिठी मारते. तर त्या दोघांचं प्रेम पाहून हर्षवर्धन मात्र रागानेच त्यांच्याजवळ पाहत असतो. तर सागरला ते सगळं पाहून खूप राग आलेला असतो. सागरा मुक्ताला सावरू लागतो. आता सागर हर्षवर्धनला काय उत्तर देईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता सागर आणि मुक्ताचं प्रेम कशाप्रकारे खुलत जाईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आजचा एपिसोड आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.